सोलापुरात शनिवारी रात्री 8:30 नंतर मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळ व विजेच्या कडकडाटासह हंगामपूर्व पावसाने उत्तर व दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, बार्शी तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. अनेक ठिकाणी वीज गायब झाली, काही ठिकाणी झाडे पडली, घरावरील पत्रेही उडाले. आंब्याचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. गत आठवड्यापासून कडक ऊन व पावसाचे ढग जमा होत होते. हवेतील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वडाळा, गावठी, दारफळ, बागाईवाडी, वांगी, साखरेवाडी, कळमण, पडसाळी, रानमसले, बीबी दारफळ, नानज, अकोले काठी या गावात वादळासह पाऊस पडला. वीजही गायब झाल्याचे सर्वत्र अंधार पसरला होता. नरोटेवाडी, मार्डी, कारंबा परिसरातही पाऊस बरसला. मागील वर्षी 13 मेला पावसाला सुरुवात झाली होती. यंदा 23 मे रोजी पावसाने झोडपले. अक्कलकोट तालुक्यात चपळगाव परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. शाळेतील पत्रे उडाले. पावसामुळे खरीप हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण सोलापुरात विजेचे खांब पडल्याने कुंभारीत अंधाराचे साम्राज्य पसरले होते. कुरुल परिसरात पाऊस पडल्याने ऊस, आंबा पिकाचे नुकसान झाले. बार्शीतही पावसाने थैमान घातले. सोलापूर शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री 10 पर्यंत बरसला. या अवकाळी पावसामुळे सोलापूरकरांची चांगलीच धावपळ झाल्याचे चित्र दिसून आले. अनेक सखल भागात पाणी साचले होते. शनिवारचा पाऊस ऐन उन्हाळ्यात सुखद गारवा देणारा ठरला आहे.